सगळ्या लाडक्या बहिणी खुश होत आहेत आज। आणि मार्च महिन्याचा जो एकत्रित हप्ता आहे 3000 इतक्या सन्मान निधीचा हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत। साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही TDBTच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत। आणि साधारणपणे या औचित्यासाठी आम्ही या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केलेली आहे। काही महिना असा नाहीये की ज्या महिन्यात महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नाहीये। डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आचारसंहिता संपल्यानंतर झालेला आहे, जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा वितरित झालेला आहे, फेब्रुवारी महिना आणि मार्च। लाडक्या बहिणींना उद्या 4,200 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात असणार आहेत। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी, आताच झालेल्या 15 मिनिटापूर्वीच्या निर्णयामध्ये लाडक्या बहिणींसाठी आता मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। एप्रिलचा हप्ता वाटप सुरू करावा असा निर्णय घेतलेला आहे, कारण आता उशीर झालेला आहे खूप। परंतु लाडक्या बहिणींनो टेन्शन घेऊ नका, तुम्हाला 3 गिफ्ट सुद्धा दिलेले आहेत। पहिलं गिफ्ट असणार आहे 2,490 रुपये गॅस सिलेंडर, कारण उशीर झालेला आहे तुम्हाला माहिती आहे। एप्रिलचा हप्ता 2,100, त्यानंतर मेचा हप्ता सुद्धा 2,100, असे 2 हप्ते एकत्र मिळणार आहेत अक्षय तृतीयेच्या अगोदर। आणि तिसरं गिफ्ट म्हणजे लाडक्या बहिणींना 30 प्रकारची भांडी सुद्धा मिळणार आहेत। कसं करायचं आहे, काय नवीन अटी आलेल्या आहेत, काय नवीन नियम आलेले आहेत, हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यास संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे। कारण 10वा हप्ता कोणाला मिळणार, योजनेतून 52 लाख लाडक्या बहिणी बाद झालेल्या आहेत। आणि लाभ आता तुम्ही स्वतः चेक करू शकताय की तुमचं नाव आहे का नाही। बघा 5 नवीन नियम आलेले आहेत। पहिला नियम आहे आधार कार्डवरती, मी तुम्हाला पुढे सांगतोच आहे, व्हिडिओ संपूर्ण पहा। दुसरा जो नियम आहे तो EKYC आहे, रेशन कार्ड संदर्भात। हा खूप मोठा निर्णय सरकारनं आत्ताच 15 मिनिटापूर्वी झालेल्या त्यांच्या बैठकीमध्ये घेतलेला आहे। तिसरा निर्णय जो होता तो आपला 4 चाकीवाल्या लाडक्या बहिणींसाठी आहे। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर सगळी माहिती डिटेलमध्ये तुम्हाला मिळणार आहे। सोबतच बघा 5वा जो हप्ता आहे, जो नियम आहे तो इन्कम टॅक्सवाल्या लाडक्या बहिणींसाठी, कारण आता आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी, कारण 12 लाख रुपयापर्यंत तुम्हाला टॅक्स भरायचा नाही, त्यामुळे तुम्ही इथं पात्र होण्याची काही टेन्शन घ्यायची गरज नाही। सगळ्यात महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे लाडक्या बहिणींना आता उद्या सकाळपासून सलग 8 दिवस लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता सुरू करा असा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला आहे। आताच 15 मिनिटापूर्वी बैठक पार पडली आणि त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणि मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही आता उद्या सकाळपासून पैसे वाटपाचा कार्यक्रम होत आहेत। त्या संदर्भात त्यांनी अदिती तटकरे मॅडम यांना सुद्धा स्पष्टता दिलेली आहे। सोबतच ज्या लाडक्या बहिणींना मागचे हप्ते आलेले नाहीत अशा लाडक्या बहिणींना सुद्धा आपण मागचे हप्ते देणार आहोत असं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे। परंतु जवळपास 60 ते 70 लाख लाडक्या बहिणी या योजनेतून बाहेर सुद्धा झालेल्या आहेत। आता बघा भरपूर लाडक्या बहिणींना आपल्याला माहिती आहे की मार्चमध्ये सुद्धा पैसे आलेले होते। ज्या लाडक्या बहिणींना मार्चमध्ये हप्ते आले नाही त्यांना आता आधी मार्चचा हप्ता येईल, नंतरच तुम्हाला एप्रिल आणि मेचे दोन्ही जे सेपरेट मेसेज आहेत, म्हणजे मार्चचा हप्ताचा वेगळा मेसेज, एप्रिल आणि मेचा वेगळे हप्ते, असे वेगळे मेसेज, असे 3 मेसेज तुम्हाला येणार आहेत। आनंदाची बातमी आहे। बघा भरपूर लाडक्या बहिणींना 3 ते 4 महत्त्वाची कामं करायची आहेत। मी तुम्हाला सांगतोय उद्या सकाळी बँकेत जाऊन हे कामं करणं अनिवार्य आहे तुम्हाला। आता तुमची बँक कोणती आहे हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, परंतु मी तुम्हाला सांगतो कोणत्या बँकेत पैसे पडणार। येस बँक, SBI, कोटक, ICICI, बँक ऑफ महाराष्ट्र, ॲक्सिस, सोबतच पोस्टाच्या खात्यात पैसे पडणार। सोबत कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार तर धुळे, जालना, अमरावती, ठाणे, नाशिक, धुळे, पुणे, रायगड, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सोबतच धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, जळगाव अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून ही सुरुवात करण्यात आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आनंदाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणींनो टेन्शन घेऊ नका, तुम्हाला आता ते गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे सोबतच देणार आहेत। आता तुम्ही म्हणाल आम्हाला आमचं नाव आहे का नाही हे कसं चेक करायला सांगतो। सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला आनंदाची बातमी म्हणजे आता अक्षय तृतीयानिमित्त तुम्हाला अगोदर आता 8 दिवस अगोदरच वाटप होणार आहे आणि 2 हप्ते एकत्र मिळणार आहेत। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा, लाडकी बहिणीच्या वेबसाईटवरती जायचं आहे, तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही आधी जे ॲप्लिकेशन ते दिसतंय त्याच्यावरती तुम्हाला स्टेटसवरती चेक करायचं आहे। जर तुमचा फॉर्म हा ॲप्रूव्ड दिसत असेल, म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये जर तुमचा फॉर्म हा ॲप्रूव्ड दिसत असेल तर तुमचं नाव हे यादीत 100% असणार आहे। अन्यथा तुमचं नाव अप्रूव्ह नसेल किंवा तुमचा लॉग इनच होत नसेल तर तुमचं नाव हे काढलेलं आहे हे लक्षात ठेवायचं आहे। दुसरी गोष्ट तुम्ही तुमचं नाव कुठं अजून चेक करू शकता तर ते म्हणजे तुमचं ग्रामपंचायत आणि अंगणवाडी। ग्रामपंचायतमध्ये तुमची यादी लावलेली असते, तिथं सुद्धा जाऊन तुम्ही तुमचं नाव सुद्धा चेक करू शकता। नसेल लावली तर तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतवाल्यांना किंवा अंगणवाडीला सांगू शकता की आपली नवीन यादी आहे ती तुम्ही लावा, म्हणजे आम्हाला समजेल की आमचं नाव यादीत आहे का नाही।
आता बघा, संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण आपल्या लाडक्या बहिणी एप्रिलच्या हप्त्याची वाट बघत आहेत. यातच सरकारनं आता मोठी घोषणा केलेली आहे, ते म्हणजे जवळपास आता ज्या आपल्या लाडक्या बहिणी आहेत यांना तर पैसे येणारच आणि मागचे सुद्धा पैसे येणार. सोबतच आता 20 लाख लाडक्या बहिणींना स्वतःचं घर मिळणार आहे. तुम्ही अजून अर्ज केला नसेल तर घरकुलसाठी अर्ज करा. त्यासाठी तुम्हाला सरकार 2.5 लाख रुपये देत आहे. लाडक्या बहिणींना आता घर हे मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला अर्ज करायचा असेल तर ग्रामपंचायत आणि पंचायत समितीमध्ये जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. आता बघा, पुढे संपूर्ण नियम समजावून सांगितले आहेत आपल्या आदित्य तटकरे मॅडम यांनी. संपूर्ण व्हिडिओ पहा संपूर्ण. मंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महायुतीच्या सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे आणि आज जवळपास 2,52,00,000पेक्षा अधिक महिलांना आम्ही दर महिन्याला हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत. खरं तर विरोधकांनी तर अशा पद्धतीच्या सुद्धा वावड्या उठवल्या होत्या किंवा अशा पद्धतीचा सुद्धा अपप्रचार सुरू केला होता की निवडणुका झाल्यानंतर महायुतीचं सरकार आल्यानंतर महायुतीचं सरकार ही योजना बंद करेल, अशा पद्धतीचा अपप्रचार त्यांनी सुरू केला होता. खरं तर त्या अपप्रचाराला कुठेही बळी पडू नये असं आम्ही सर्व लाडक्या बहिणींना आवाहन करत होतो आणि आज खऱ्या अर्थानं महायुतीच्या सरकारच्या वतीने आदरणीय अर्थ व नियोजन मंत्री उपमुख्यमंत्री अजितदादांनी आपला कारकिर्दीतला 11वा अर्थसंकल्प सादर करत असताना लाडक्या बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास 36,000 कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे आणि निश्चितपणाने ही करत असताना ही योजना कुठेही बंद होणार नाही. जो प्रचार विरोधकांकडून करण्यात आलेला होता की डिसेंबर महिन्यानंतर या योजनेचा लाभ मिळणार नाही, या उलट जानेवारी असेल, त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा आम्ही 2 दिवसापूर्वीच सुरू केलेलं आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 हे त्या ठिकाणी 2 दिवसातच पोहोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे 1500 सुद्धा ते पोहोचवण्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे. त्याच्यामुळे ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीनं कार्यरत राहणार आहे आणि तेच आपल्याला आजच्या अर्थसंकल्पातून पाहायला मिळालं. स्पेसिफिक प्रश्न आहे की 1,500 रुपये की 2100 रुपये नेमकं महिलांना किती रुपये मिळणार आहेत या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून? कारण विधानसभेपूर्वी आपला जो जाहीरनामा होता त्याच्यामध्ये 2100चा उल्लेख होता. त्यामुळे स्पेसिफिक प्रश्न मला आपल्याला आवर्जून त्यानिमित्ताने आणि आपल्या माध्यमातून सर्व आमच्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी सांगायचे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे दोन्हीही उपमुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळातील सर्व आम्ही त्या ठिकाणी मंत्री महोदय असो, आम्ही सगळ्यांनी सुरुवातीपासूनच ही योजना अधिकाधिक यशस्वी पद्धतीनं राबवण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. पुढेही आम्ही त्याच पद्धतीनं हा प्रयत्न करत राहणार. 1500चा हप्ता हा महिलांच्या थेट खात्यामध्ये निवडणुकीच्या नंतर सुद्धा जवळपास 3 ते 4 हप्ते हे महिलांच्या खात्यामध्ये आज वितरित झालेले आहेत आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे. अशाच पद्धतीने ही योजना पुढेही सुरू राहणार आहे. 2100च्या बाबतीतली जी भूमिका आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी, शिंदे साहेबांनी सुद्धा वेळोवेळी मांडलेली आहे. एखादी महत्त्वाकांक्षी योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला त्याचा योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि महायुतीचं सरकार ज्या वेळेला घेईल त्यावेळेला विभागाच्या वतीने आम्ही ते निश्चितपणाने या ठिकाणी घोषित करू. आज 1500चा लाभ देत असताना सुरुवातीला तर विरोधक म्हणायचे की हे 1500 पण तुम्हाला मिळणार नाहीत, पण त्यानंतर आम्ही ही योजना यशस्वीरित्या राबवली. त्याच्यानंतर म्हणायचे की निवडणुकीच्या नंतर ही योजना बंद होणार, पण आज 2,52,00,000 महिलांपर्यंत आम्ही हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत आणि आज 36,000 कोटींची जी तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे जेणेकरून ही योजना अशाच पद्धतीनं पुढे सुरू राहावी. त्यामुळे आम्ही कुठलाही महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणींना दगाफटका दिलेला नाहीये. 2100चा योग्य तो निर्णय जाहीरनामा किंवा एखादा ज्या वेळेला तुम्ही वचननामा असतं ते पुढच्या 5 पंचवार्षिक या संबंध या याच्यातून दृष्टिकोनातून तो ठेवलेला असतो. त्यामुळे त्या बाबतीतला योग्य तो निर्णय हा महायुतीचं सरकार हे निश्चितपणाने घेईन. पण आपल्या माध्यमातून मला लाडक्या बहिणींना सांगायचंय की ही योजना कधीही बंद होणार नाही आणि महायुतीच्या सरकारकडून अशाच पद्धतीनं चालू राहील. या उलट या अर्थसंकल्पामध्ये महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून उमेद भवन असतील, अस्मिता भवन असेल, त्याचबरोबर त्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीतून आर्थिक साक्षरता आणणं असेल, हे सगळे उपक्रम हाती घेण्यासाठी सुद्धा भरीव तरतूद ही या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे.
त्यामुळे महिलांना अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत. आपल्या माहितीसाठी मला सांगायचं आहे की मार्च महिन्यापर्यंतचा जो हप्ता आहे तो अर्थसंकल्पाच्या आधीच वितरित झालेला आहे आणि ही जी तरतूद आहे ही पुढच्या महिन्यांपर्यंत आहे. डिसेंबर महिन्यांमध्ये ज्या वेळेला ही जी केलेली तरतूद आहे या पलीकडे जर आपल्याला लाभासाठी तरतूद करावी लागली तर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये ती निश्चितपणाने करण्यात येईल. 36,000 कोटींची तरतूद जी आहे पहिले वर्षाचे 3 महिन्याची तरतूद ती आधीच उपलब्ध करून दिलेली आहे. आता राहिले तुमचे 9 महिने आणि मग त्याच्यानंतर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये जर पुढच्या 3 महिन्यासाठी लागली तर त्या पद्धतीनं ती पुरवणी मागण्यांमध्ये केली जात असते. त्यामुळे या योजनेला यशस्वीरित्या राबवण्यासाठी जी काही तरतुदीची गरज आहे दर महिन्याच्या लाभाकरिता ती या अर्थसंकल्पामध्ये झालेली आहे. स्क्रुटिनी सुरू झाल्यापासून आतापर्यंत किती महिलांनी स्वतःहून सोडलेल्या आहेत किंवा किती महिलांना वगळण्यात आलेल्या आहेत, त्याचबरोबर इतर ज्या योजना आहेत म्हणजे निराधार योजना असेल किंवा इतर योजना, या महिलांना या योजनेचा लाभ कशा पद्धतीने दिला जाणार? जे टोटल रजिस्ट्रेशन विभागाकडे झालेलं होतं ते साधारणपणे 2,63,00,000 असं होतं. पण हे जुलै ऑगस्ट महिन्यापासूनचं होतं आणि जुलै ऑगस्ट महिन्यापासूनच स्क्रुटिनीची जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी सुरू आहे आणि पात्र महिला ज्या आहेत, लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या साधारणपणे 2,52,00,000 2,53,00,000 इतके त्या ठिकाणी असतात. आधार सीडिंग ज्यांचे अकाउंट झालेले आहेत त्यांना दर महिन्याचा लाभ वितरित होत असतो. नमो शेतकरी योजनेचा जे लाभ घेतात त्यांना नमो शेतकरीचे 1000 आणि मग वरचे जे 500 आहेत ते त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या या तरतुदीतून मिळत असतात. संजय गांधी निराधार योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत त्यांना 1500चा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेतूनच मिळत असतो. त्याच्यामुळे या योजनेतून मिळण्याचं त्याच्यामध्ये काही कारण नाही. या व्यतिरिक्त 4 चाकी वाहनं असणारी असतील किंवा जिल्हा स्तरावरून ज्या तक्रारी आम्हाला प्राप्त होतात त्या पद्धतीनं ती योग्य ती कारवाई आहे ही केली जात असते. आणि परत ज्यांनी आम्हाला या योजनेचा लाभ नको आहे किंवा आम्ही या योजनेच्या लाभासाठी आता पात्र नाही आहोत असे जे अर्ज आहेत हे काही हजारांच्या संख्येमध्ये आहेत. त्याच्यामुळे गेल्याही महिन्यात साधारणपणे 2,40,00,000 पेक्षा अधिक महिलांच्या खात्यामध्ये हा लाभ वितरित झालेला होता आणि यंदाच्याही महिन्यामध्ये साधारणपणे तितकाच आकडा आधार सीडिंग जसे जसे होत जातात त्यानुसार त्या पात्र भगिनींच्या खात्यामध्ये जमा होत आहे. एक आरोप विरोधकांकडून असाही केला गेला, विधान परिषदेत सुद्धा चर्चा झाली की निकष आधीच ठरलेले होते, मग अंमलबजावणी करताना कुठे गडबड झाली का किंवा सरकारी तिजोरीतला पैसा नियमबाह्य वापरण्यात आला का त्याच्यासाठी, जर इतक्या महिला आता अपात्र होत असतील? नाही, एक तर मला आपल्या माध्यमातून स्पष्ट करायचं आहे की स्क्रुटिनी ही आम्ही सुरुवातीपासूनच करत आलेलो आहोत, याच्यामध्ये काही वेगळं नाही आहे. इतर विभागांचा डेटा ॲक्सेस करण्याचा अधिकार हा कुठल्याही एका विभागाला नसतो. उदाहरणार्थ महिला व बालविकास विभाग आहे आणि आम्हाला जर कृषी विभागातल्या नमो शेतकरीचा जर डेटाचा ॲक्सेस असेल तर तो आम्ही परस्पर घेऊ शकत नाही. आम्हाला तो त्या विभागाकडूनच प्राप्त होणं हे अपेक्षित असतं. परिवहन विभागाकडून जर एखादा तुम्हाला डेटा हवा असेल तर तो तुम्हाला परिवहन विभागाकडूनच मिळेल. त्याला स्वतंत्र तो डेटा ॲक्सेस करण्याचा अधिकार हा कुठल्याही विभागाला किंवा महिला व बालविकास विभागालाही त्या ठिकाणी नसतो. त्यामुळे सुरुवातीपासून याची स्क्रुटिनी होत गेलेली आहे. मूळ 2,63,00,000 पेक्षा अधिक रजिस्ट्रेशन झालेलं होतं आणि सुरुवातीपासूनच जर आपण बघितलं तर लाभार्थ्यांची संख्या ही 2,40,00,000 किंवा 2,50,00,000 2,52,00,000 इतकी राहिलेली आहे. याचा अर्थ असा की स्क्रुटिनीची प्रोसिजर सुरुवातीपासून चाललेली आहे. प्रत्येक विभागाकडनं जी आपण माहिती मागवतो त्याच्यामध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिना आचारसंहितेचा कालावधी होता. हा वगळता जशी जशी आमच्याकडे त्या विभागांकडनं माहिती येते त्या पद्धतीनं आम्ही ते पुढचं डीबीटी करायच्या आधी योग्य ती कारवाई असते ती करत असतो. त्यामुळे कुठल्याही पात्र जी निकषांमध्ये पात्र आहे एकही निकष न बदलता जी महिला पात्र आहे त्यांच्यावर अन्याय हा कधी या विभागाच्या किंवा महायुतीच्या सरकारकडून झालेला नाही. धन्यवाद.